पलाडे संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. रणजित बांगारे सध्या गोलंदाजी ट्रॅक वरती, रफ्तार का सौदागर सध्या पाहायला मिळेल. समोर 6 हिटिंग मशीन ऑफ सावरोली अजय मांझे बॅटिंग साठी दाखल झाला. त्याच्या सोबतीने त्याचेच बंधू अर्थातच पहिला चेंडू. लेट्स प्ले. पहिल्या चेंडूवरती बिग हिट, बिग 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 बिग. इट्स अ माइटी ब्लो, हाय अँड हँडसम षटकार. स्वागत से करेंगे स्वागत, आणि तो स्वागत देखील केलाय अजय मांझेने. आपलाच वेगळ्या अंदाजामध्ये अपनी झलक सबसे अलग, आणि हे सांगत असताना अजय मांझेने ठोकलाय षटकार. चला, टीम सावरले टीमचा 12th मॅन इथे उपस्थित नाहीये, तर आपण त्यांना 2 धाव्यांची पेनल्टी इथे देणार आहोत. सो पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर आपण नियमाला तुमच्यापर्यंत पोहोचवले, तर 2 धावेची पेनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल. आता अतिशय कडक शिस्तीचं पालन या स्पर्धेमध्ये केले गेले, आणि त्याचमुळे अनुषंगाने क्रिकेटचा नियमच आहे 12th मॅन उपस्थित नसेल तर मग त्या पेनल्टीचा सामना करावा लागत असतो. आणि पहिल्याच चेंडूवरती षटकार आला. इथे काहीतरी चेंज ऑफ द पेस करण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन आणला, बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न होता. आणि तिथे रणजित बांगारे, वन ऑफ द मोस्ट डेंजरस अष्टपैलू खेळाडू या टीमचा, नेहमीच चर्चेमध्ये नाव राहिलं आहे शहापूर परिसरामध्ये रणजित बांगारे. षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय. एक्स्ट्रा बाउन्स आणि पेस देण्याचा प्रयत्न, परंतु पंचाने सांगितलं इट्स व्हाईट बॉल, 1 फॉर द ओव्हर असा इशारा देखील दिलाय. 7 रन्स ऑन अ बोर्ड पाहायला मिळत आहेत. पंकज अलित बॅटिंगसाठी, पंकज आणि त्या सोबतीने अजय मांझे पाहतोय. दोन्ही सख्या भावांची जोडी आहे मैदानामध्ये दाखल. विकेट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जज करतोय आणि वेल जज करतोय फलंदाज अजय मांझे. बॅक टू द डगआउट, फर्स्ट विकेट, बिग विकेट डाऊन, फलंदाज बाद. सारमालकरांसाठी नेहमीच चर्चेतलं नाव राहिलंय. स्वतःला क्रिकेट खेळताना अशा प्रकारे सिद्ध करा की स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करा, आणि तदनंतर मग आपलं अस्तित्व निर्माण झाल्यानंतर जी चर्चा होते त्या चर्चेचं उधाण ऐकण्यासाठी रेडी राहायचं असतं, आणि तेच आपण पाहिलं. षटकाराने स्वागत जणू केलं, परंतु षटकार आल्यानंतर विकेट देखील मिळवून दिली आहे. जबरदस्त हा पलटवार करत असताना रणजित बांगारे विकेट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. विकेट कीपर चेंडूच्या खाली. अनदर विकेट गोज डाऊन, बॅक टू बॅक 2 में 2 विकेट सध्या घेत असताना रणजित बांगारे षटकाराची भरपाई करत असताना 2 विकेट्स त्यांनी मिळवल्यात बॅक टू बॅक. सरप्राइजिंग टाकण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा पेस, एक्स्ट्रा बाउन्स मिळाला, आणि तदनंतर आलेली ती विकेट. टॉपेज घेतली. नवीन खेळाडू इंटर झालाय, साहिल येतोय. अजून बरेचसे खेळाडू इथे इंटर होणं बाकी आहे, परंतु पंकज मांझेचं थांबणं गरजेचं राहिलं मैदानावरती. बिग हिटर आहे, पिंच हिटर या टीमचा, परंतु सारमाल संघाला कमी लेखून चालला नाही आहे. सारमाल संघाने देखील या सीझनमध्ये जबरदस्तच कामगिरी केली आहे. धुडगूस घातला त्याने या सीझनमध्ये. त्यामध्ये अक्षय बांगारेची गोलंदाजी असेल, रणजित बांगारे असेल, दिलीप वाघ असेल, अनेक खेळाडू आहेत जे नाविन्यपूर्ण संघ सध्या आपण पाहिलं जर मग चांगला खेळ करतोय सीझनमध्ये. आणि सर्वच खेळाडू जर पाहिलं तर मग अंडर-25 चांगलाच खेळ साकार करत असताना हा संघ इन ॲक्शनमध्ये. विकेट करण्याचा इनसाइड आउटचा फटका, थ्रू द कव्हर, चेंडू सीमा पार, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. पहिला
या डावातील चौकार. पिच करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर मग तिथनं फक्त ग्लान्स केलं, दिशा दिली आणि ओव्हर द कव्हर आणि सीमा पार चौकार. पहिल्या षटकार, डॉट बॉल, व्हाईट बॉल, लगातारचे 2 विकेट्स आणि मग त्यानंतर आलेला हा चौकार. 11 धावा आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मग 2 विकेट्स गमावले गेले. शेवटचा बॉल असलेल्या षटकामधील रणजित बांगारे पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. टॉप एज आहे, पुन्हा विकेट किपर चेंडूच्या खाली. अनदर विकेट गोज डाऊन. बिग ब्लो आणि षटक कंप्लीट झालं पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये वाह काय कमालीचं षटक राहिलंय. गोलंदाजी करत असताना मिस्टर रणजित बांगारे आणि रणजित बांगारेने घेतली आहेत 3 विकेट्स या पहिल्या षटकामध्ये. लाजवाब परफॉर्मन्स, आउटस्टँडिंग, माइंड ब्लोईंग. आणि हा पहा ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा तिथं रायझिंग आणि सरप्रायझिंग करण्याचा प्रयत्न. टॉप एज घेतली, विकेट किपर पुन्हा एकदा चेंडूच्या खाली आणि विकेट गोज डाऊन. रणजित बांगारे. धनेश आहेत जे या सीझनमध्ये प्रचंड फॉर्मात आहेत. सर्वच खेळाडू पाहिलं तर मग धनेश असेल, त्यामध्ये आपण उल्लेख करूया. रणजित असेल, रणजितचा तर चांगलाच फॉर्म या सीझनमध्ये आपण पाहिला. दर्शन आलेत नवीन गोलंदाज. आज काहीशी चेंजेस पाहायला मिळाले. रणजितला कुठेतरी आज मागे ठेवलं. या टीमचा प्रमुख गोलंदाज म्हणून त्याची चर्चा होत असते आणि अक्षय देखील आहे या टीमचा प्रमुख गोलंदाज. त्याला कुठेतरी माघारी ठेवले, परंतु आता नवीन लपती गोलंदाज दर्शन येत आहेत. रणजितकडे पाहिल्यानंतर मग त्याची ती आतापर्यंत घेतलेली त्यांनी मेहनत आणि त्यानंतर मग स्वतःचा वेट लॉस करणं आणि त्यानंतर मग स्वतःला क्रिकेटच्या पटलावरती सिद्ध करणं सोपं होतं. ते त्यांनी करून दाखवलं आणि त्याचाच प्रात्यक्षिक या षटक्यामध्ये आपण करून दाखवलं. चला नेक्स्ट बॉलिंगसाठी आपण पाहतो. षटक्यामध्ये आलेत लेफ्टी गोलंदाज मिस्टर दर्शन. 11 वरती 3 अशी स्थिती पाहायला मिळते. अवस्था थोडी कठीण आहे, परंतु पंकज मांझेचं खेळणं गरजेचं राहील. आणि कुणाल आलेत अजून एक त्यांचेच बंधुराज. इथे पहा पुन्हा स्विंग अँड मिस. परफेक्ट चेंडू हाताला गेला आणि काय एक्सप्रेस चेंडू पाहायला मिळाला. दर्शन हा देखील एक युवा टॅलेंटेड, प्रतिभावंत, गुणवत्ता आणि कॅपॅसिटी असणारा गोलंदाज. पहिल्या चेंडू पहा स्विंग अँड मिस. तारांबळ उडाली या चेंडूवरती, अचंबित केले. नेक्स्ट बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉईंटवरनं शतक्षक वेगाने आलेत. कव्हर पॉईंटला शतक्षक अक्षय तिथे उपस्थित होते आणि कव्हर पॉईंटवरनं शतक्षक इथे असताना पाहायला मिळाले. तिथून आले सिंगल. चांगलाच खेळ सुद्धा सुरू आहे मैदानामध्ये. दर्शन गोलंदाज ट्रॅकवरती. जय गणेश सारमाल संघ. नेक्स्ट बॉल फुलटॉस आहे कुणाला. तिथे इथे फटका फसला होता, परंतु विकेट मिळण्याचे चान्सेस असताना तिथे कॅच ड्रॉप झाले. झेल ड्रॉप. स्वतःला बॅलन्स करू शकले नाहीयेत, परंतु एकच म्हणेन पंचाने सांगितलं बॅटिंग करणाऱ्या संघाने इथे रिव्ह्यूची मागणी केली आहे. दिसतोय पंच सध्या आता रेडी असतील. इथे टी व्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल की हेमंत तावडे सर असतील तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. नक्कीच तिथे पाहिलं जाईल की स्टेप आउट झाले होते की नव्हते, हे अँगलने चेक केले जाईल. आणि पंचांचा जो सॉफ्ट सिग्नल होता तोच असेल. इट्स अ फे बॉल. बॉल जर आपण पाहिला तर अगदी ग्राउंडेड होतोच आणि हाईट पेक्षा वेस्ट साईडच्या अगदी खालोखाल चेंडू होता आणि वेस्ट साईडच्या वर असेल तर मग पंचांना नक्की दंडित घोषित केलं असं. योग्य निर्णय. विकेट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे, परंतु ताकदीचा वापर भन्नाट होता. चेंडूला थेट पाठवलाय. ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या वरून मस्तक पे दस्तक. चेंडू सीमा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार.
येस थँक्यू. आमचे अगदी जवळचे मित्र, परम मित्र आणि कांदली गावचे समाजसेवक, क्रिकेटवरती नेहमीच प्रेम करणारे आणि खेळाडूंना पुढे नेण्यासाठी प्रोत्साहित करणारे व्यक्तिमत्व जगदीशजी पस्ते साहेबांच्या वतीने या स्पर्धेला आणि सारमाल टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देतात. तो थँक्यू सो मच जगदीशजी पस्ते. इथे व्हाईट बॉल आला आणि तिथे आला 22चा चौकार. सोने पे सुहागा हेच म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे, कारण इथे आता एक्स्ट्रा बाउन्स येण्याचा प्रयत्न होता आणि एक्स्ट्रा बाउन्सच होता आणि त्या अनुषंगाने पंचांनी योग्य निर्णय पोहोचवला, परंतु विकेट किपर तिथनं बीट झाले. शॉट थर्डमॅन आणि $25 रन्स ऑन अ बोर्ड पाहायला मिळतात. पहिल्या षटक्यामध्ये चांगला कमबॅक केलं होतं, परंतु इथनं आता काहीशी पलटवार करताना पाहायला मिळते. 14 धावा 4 चेंडूमध्ये आतापर्यंत खर्च केले आहेत गोलंदाज दर्शनने. पहिले 2 चेंडू तर लाजवाब होते, 2-3 चेंडू. बिगिट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला टर्न करायचा होता, एक्स्ट्रा शफल झाले, क्रॉस बाटेड फटका तो आणण्याचा प्रयत्न होता आणि मग आणत असताना बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही. वेग प्रचंड होता. ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न करताना मग त्यावेळेला तुम्हाला चेंडूच्या लास्ट मुमेंटपर्यंत ते क्विक नजर असणं गरजेचं असं. बिगिट केलाय, स्टँड अँड डिस्पॅच कुणाल मांजेच्या पाठमधून आलाय. हाय अँड हँडसम षटकार. रणजित बांगारेने केलेली कामगिरी, त्यावरती पाणी फेरले गेले या षटक्यामध्ये दर्शनने. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिलं तर 62 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहे. 2 षटके झालेत. 31वा सावली यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. अतिशय दर्जाची आणि अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट उच्च कोटीची ही स्पर्धेचं कव्हरेज आपण सावलीच्या माध्यमातून करत असताना एवन जोडी इथे उपस्थित होती आहे. दिनेश निपुरते आणि अमोल बोंबे हे एवन जोडी इथे उपस्थित होते. त्यांनी देखील खूप मेहनत घेतली आहे स्पर्धेमध्ये. आम्हाला हे मोठं सहकार्य त्यांनी केलं आहे. नवीन गोलंदाज इथनं इंटर होईल. सारमाल एक्सप्रेस अक्षय बांगारे गोलंदाजी ट्रॅकवरती. रफ्तार का सौदागर समोर आहे पंकज. वाह काय भन्नाट चेंडू होता, भन्नाट पेस आणि वेगाने चेंडू हाताळलाय सारमाल एक्सप्रेस. उगाच कोणी कोणाला नाव देत नसतं. ती कामगिरी जेव्हा तुम्ही सातत्यपूर्ण क्रिकेटच्या पटलावरती करताना मग तुम्हाला ते नाव दिलं जात असं आणि तीच नावाची दहशत दाखवत असताना मिस्टर अक्षय बांगारे गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या चेंडूवरती तिखट बाउन्सर वापर केलाय. रायझिंग केलंय, सरप्रायझिंग डिलिव्हरी. पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न इथे पहा. दिल स्कूप अंदाजामध्ये उडवायचा होता, परंतु पंचांनी सांगितलं इट्स OUT. फलंदाज पंकज मांजे पाठची एज घेतली आणि तिथे धनेश विकेट किपरच्या भूमिकेमध्ये जबरदस्त विकेट किपिंग पाहायला मिळाले. आतापर्यंत 3 कॅचेस त्यांनी कंप्लीट केल्यात. वा अक्षयने कमालीचं षटक टाकलंय आणि कमालीचं षटक टाकत असताना आपल्या वेगावरती स्वार होणारे भन्नाट वेगाचे चेंडू डिलिव्हरी करताना पाहायला मिळाले. 2 चेंडू टाकले, आतापर्यंत एकही धाव खर्च केलेला नाही आहे. नवीन फलंदाज युवराज झालेत. युवराज नाव आहे, परंतु युवराजच्या प्रमाणे आता खेळावं लागेल, लढावं लागेल. अजय मांजे स्वस्तात बागारी परतला. एक षटकार आला जणू. पंकज मांजे देखील चांगला खेळ करत असताना त्याला देखील थांबवले अक्षय बांगारे. वाह पुन्हा एकदा जबरदस्त हा भन्नाट वेगाचा चेंडू पाहायला मिळाला आणि हेच कौशल्य नेहमी दाखवत असताना अक्षय बांगारे या मॅचमध्ये देखील पहा. भन्नाट वेग आणि तिथे फलंदाजाला अचंबित केलं गेलंय. नवीन आलेला फलंदाज आणि मग सेट होऊ देणार नाही हे सांगणारी गोलंदाजी. वाह कमालीचं प्रदर्शन. सुपर पीस ऑफ बॉलिंग अक्षय बांगारे.
सारमाला एक्सप्रेस बिग हिट केलाय ओव्हर पिच बॉल आणि त्याला दिले पनिशमेंट. चेंडू जाईल सीमा पार. मायटी ह्यूज षटकार. विकेट घेण्याच्या प्रयत्नामध्ये लालच बोरी बला आणि त्यामध्ये आलेला ओव्हर पिच बॉल पडला आणि त्यावरती आलेला तो षटकार. रायझिंग अँड सरपासिंग डिलिव्हरी परंतु पंचाने सांगितले इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा स्पेस देण्याचा प्रयत्न आणि जास्त हाईट फॅक्टरमध्ये पकडले गेले आणि पंचाने सांगितले इट्स अ व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर असा इशारा देखील आलाय. 38 ऑन अ बोर्ड पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाला सुरुवात आहे. तिसऱ्या पंचाची मागणी इथे केली आहे. रेफर केले गेले आणि किस्मत सर आखी देते. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये टीव्ही मॉनिटरमध्ये चेक केलं जाईल आणि सॉफ्ट सिग्नल जो होता तोच राहील कारण जास्तच हाईट मॅटर करत होता. 1 फॉर दी ओव्हर असा इशारा देखील आला आहे आणि एक्स्ट्रा धाव इथनं मिळेल परंतु एक्स्ट्रा बॉल देखील मिळेल. आता इथनं वेग तुमच्याकडे असणं गरजेचं असतं परंतु व्हेरिएशन असणं देखील गरजेचं असतं. नेक्स्ट बॉल अक्षय बांगारे. इथे आता पुन्हा तोच टाकला परंतु पंचाने सांगितलं इट्स अ नो बॉल. वॉर्निंग तर दिली होती. वॉर्निंग बेल होती. तर वॉर्निंग बेलला आता सध्या सामोरं जावं लागेल आणि पनिशमेंट मिळत असताना अजून एक बॉल आपण जर पाहिला तर तोच टप्पा ठेवण्याचा प्रयत्न आणि पंचाने सांगितलं आहे हा दंडित केलाय. नो बॉल परंतु आता समोर युवराजला फ्रीटचा बॉल फेस करावा लागेल. फेस करण्यासाठी मेल आता टीम पिळ्यांचे संघ आपण आला असेल तर आपण लगेच रिपोर्टिंग करा. टीम पिळ्यांचे संघ चांगलीच गोलंदाजी होती परंतु काहीसा अपवाद वगळता 3 चेंडू सुरेखच होते. नेक्स्ट बॉल. हा चेंडू जबरदस्त पाहायला मिळाला. आता वेग दिला परंतु त्याला फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला नाहीये. डॉट बॉल इथं आलाय. अक्षय बांगारे हे नाव चर्चेमधलं असतं आणि मग जर पाहिलं तर त्याच्याकडे असलेला वेग, त्याच्याकडे असलेली गती, त्याच्याकडे असलेली ती चातुर्य बुद्धी, गोलंदाजी करताना अनेक फलंदाजांवरती आपल्या गोलंदाजीची कमाल पेश करताना पाहायला मिळाला मिस्टर अक्षय बांगारे या टीमचा प्रमुख गोलंदाज. चॉप केले तिथे क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल चेंडू पकडला आणि सिंगल आली. धनेशची देखील विकेट किपिंग अतिशय महत्त्वाची राहिल्या मॅचमध्ये. षटक कंप्लीट झाला. आतापर्यंत 3 आणि 40 धावा लागल्यात ऑन बोर्ड पाहायला मिळतात. चौथा षटकासाठी लगेच गोलंदाज आपण इथे इंटर करायचा आहे. पिळंजे संघ आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा. टीम आई गावदेवी पिळंजे संघ. टीम सावरुली संघ आणि विपक्षामध्ये सारमाल संघ आहेत. आपण पवन येतात नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती. नवीन गोलंदाज पवन येतात गोलंदाजी ट्रॅक वरती. अक्षयने 9 धावा खर्च करताना त्यामध्ये एक षटकार देणं आला तरी परंतु ते कमबॅक असताना या ठिकाणी शुभागमन होत आहे. ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपण पहिल्या स्पर्धेमध्ये आम्हाला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय. फिरकीचा जादूगर म्हणून या परिसरामध्ये ज्याला संबोधलं जातं अच्युत पाहुणे या ठिकाणी उपस्थित होत्यात. वेलकम अच्युत भाऊ. अंडरआर्म क्रिकेटचे बेताज फिरकीपटू आणि ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील तेच नाविन्यपूर्ण क्रिकेट ज्या ज्या वेळेला खेळतात त्यावेळेला चांगला खेळ. आता नुकताच आपण पहिल्याच रजनीमध्ये त्याने ठोकलेला षटकार प्रचंड व्हायरल ती व्हिडिओ झाली होती. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, रिचपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता परंतु पंचाने सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल. अच्युत पाहुणे
या ठिकाणी पाहुणे म्हणून उपस्थित झालेत, मिस्टर अच्युत पाहुणे, आणि ते इथे पाहुणे म्हणून उपस्थित झाले, त्याचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन गोलंदाज पवन पाहायला मिळतोय. पवन देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू या टीमचा आहे. पहिला चेंडू वाईड आलाय, अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, टॉपेज आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक अगदी प्रयत्न करतो. दिलीप वाघ चेंडूपर्यंत पोहोचले, तद्वरती दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे, परंतु पाऊस पाहायला मिळाला. तिथे 2 धावा कंप्लीट झाल्यात इझिली. पवन पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, टॉपेज आहे, शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, 1 more विकेट डाऊन. युवराज बॅक टू द डगआउट. संघ देखील उपस्थित होता. वेलकम नानू. मोहित आलेत, नवीन फलंदाज मोहित देखील कधी कोणत्या क्षणाला येऊन षटकार ठोकण्याची कॅपॅसिटी त्याच्याकडे आहे, परंतु आज कुणालला मी म्हणे सायकमध्ये आणायचा प्रयत्न करायचा होता. या षटकामध्ये कुणालकडे ती क्षमता आहे, कुणाल या मॅचला पुढे टर्न करू शकतो, परंतु पवन देखील एक चांगला गोलंदाज आहे या टीमचा. स्लॉगरच्या षटकामध्ये चांगले जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. सबमरीन चेंडू पडल्यानंतर अगदी ग्राउंडची भेट घेत असताना, ग्राउंडला अगदी शेक हँड करत असताना चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. धनेशची देखील चांगले विकेट किपिंग पाहायला मिळाल्या मॅचमध्ये. पिलंजे संघ उपस्थित आता होत आहेत. चला आकाश आपला कॅप्टन उपस्थित करा. इथे इथे विकेट 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 मिळेल चान्स, आणि इथे कुणाल मांजेची रनआउटची विकेट आली आहे. तुम्ही करू शकता. नवीन खेळाडू इथे इंटर होत आहेत मैदानामध्ये, संकेत येत आहेत. पवनने चांगले कमबॅक केलंय. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या, ते विकेट्स त्यांनी मिळवल्या. पवनचं लाजबाब कमबॅक करणारं षटक पाहायला मिळालं. या प्लॅटफॉर्मवरती जर तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं असेल, स्वतःला सेट करायचं असेल, तर मग पहिल्याच बॉलपासून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. पंचांचा इथे इशारा येतो, इट्स अ वाईट बॉल. पुन्हा अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता, रिचपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु वाईट बॉल आलाय. यानंतर आपण टॉस करणार आहोत. जय बजरंग वडवली, भावेश जळवी आणि सतीश गोतारने, मयूर सुतार, नीरज माळी, सूरज माळी आणि कंपनी इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. ऑन साईडला टर्न केला अलॉन द कार्पेट. मिड विकेटला क्षेत्ररक्षक अक्षय रणजित बांगरे आहे. तिथे दुसऱ्याचा प्रयत्न केला, फेकी झाली आहे. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये काय घडले पाहावं लागेल, आणि पंचांचं बोट आकाशाकडे. इट्स OUT, फलंदाज बाद. विकेट मोहित इथे बाद झालाय. आता नवीन खेळाडू इथे इंटर झालाय, अमर आलेत. आज खेळाडूंची वर्णी जास्त लागताना पाहायला मिळाली. जयमान सावरोले संघ 7 विकेट्स गमावलेत आणि 45 धावा झाल्यात. सारमाल संघ चांगलीच कामगिरी करतोय. फुलेंचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, इथे 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 बॉल बॅकड्राईव्ह चेंडू थांबवला आणि विकेट आले. पुन्हा रनआउटची अजून एक धक्का. 45 वरती 8 अशी स्थिती पाहायला मिळाली. षटके कंप्लीट झाले 4. 45 धावा झाल्यात आणि 46 धावांची टार्गेट सध्या सेट केलंय. आणि म्हणून तर म्हटलं जातं क्रिकेटमध्ये
वेळ बदलायला वेळ लागत नाहीये आणि ते सध्या सांगितलं आहे. टीम आई गावदेवी पिलंजे संघ. चला आकाश आपला कॅप्टन त्वरित उपस्थित करा. आता आपला टॉस करायचा आहे. जर आपण इथे उपस्थित नसाल तर मग आपल्याला पेनल्टी आता पुन्हा एकदा इथनं एक्स्ट्रा ऍड केली जाईल किंवा घ्यावी लागेल. चला पिलेंजर संघाचा कॅप्टन उपस्थित नितेश निमसे. चला आपण पिलेंजर टीमचे कॅप्टन येत आहेत. चला टॉस करून घ्या. 46 46चं टार्गेट आहे. परंतु आता गोलंदाजीमध्ये दमखम दाखवले आहे. परंतु ती दमखम आता फलंदाजीमध्ये दाखवावी लागेल आणि आता जर्मन सावरोली संघाला आपल्या गोलंदाजीची ताकद इथे पेश करावी लागेल. आयुष्यामध्ये दुसऱ्याने निर्माण केलेल्या साम्राज्यावरती अधिराज्य गाजवण्यापेक्षा स्वतःचं साम्राज्य स्वतः निर्माण करा आणि त्यावरती गर्वाने आपली कॉलर टाईट करून फिरा. कारण त्यातच खरी मजा असते. कारण स्वतःची ओळख स्वतः निर्माण करायची असते आणि ती ओळख तुम्हाला क्रिकेटच्या पटलावरती जर करून द्यायची असेल, कारण क्रिकेटच्या पटलावरती निर्माण झालेली ओळख ही तुम्हाला आयुष्यभरासाठी अजरामर करत असते. आणि ती अजरामर आता इथे ओळख कोणता संघ करेल या स्पर्धेमध्ये. बेस्ट बॅट्समन मॅन ऑफ द सिरीजसाठी बॅट आपल्याला पुरस्कृत झाली आहे. यश वेखंडे रॉयल स्पोर्ट्सचे ओनर त्यांच्या वतीने ही बॅट पुरस्कृत झालेत. टॉस इथे जिंकलाय जय बजरंग वडोली टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंगची व्यूहरचना इथे सज्ज करत असताना पाहायला मिळतोय. जर्मन सावरोली संघ अजय मांझे, पंकज मांझे, कुणाल मांझे, तीन बंधूंची तिगडी. 4 षटकांमध्ये आता 46ची आवश्यकता आहे. आता पहिली इनिंग कंप्लीट झाली आहे. पूर्वार्ध झाला. उत्तरार्धाला इथनं सुरुवात केली जाईल आणि त्या उत्तरार्धामध्ये कशा प्रकारे खेळ केला जाईल की खेळ होईल हे पाहणं गरजेचं आहे. अनेक प्रेक्षक वर्ग उपस्थित झालेत. या संपूर्ण पंचक्रोशीतील सर्व प्रेक्षक दर्दी प्रेक्षक उपस्थित आलेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रेक्षकांनो, बाबा चषकाची स्पर्धा तुम्हाला आवडली असेल तर एकदा स्पर्धेसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण अतिशय महत्त्वाची स्पर्धा, या परिसरातील एक नामांकित आणि अग्रमानांकित स्पर्धा. खूप दूरवरून प्रवास करून काही संघ उपस्थित झालेत. आपण पहिल्या दिवसामध्ये, दुसऱ्या दिवसामध्ये देखील पहिल्या दिवसामध्ये विभागातील संघ होते. पॅक क्राऊड. या ठिकाणी आमचे मित्र आणि भोकरी गावचे युवा उद्योजक धनंजय देखील उपस्थित. वेलकम धनू, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एक डॅशिंग पर्सनॅलिटी भोकरी गावची आणि एक लेफ्टी फलंदाजामध्ये स्वतःच्या गावाचं नाव पुढे नेण्यासाठी ज्याने नेहमीच प्रयत्न केले, ज्ञानेश्वर गोरले देखील उपस्थित. वेलकम ज्ञानेश्वर गोरले, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. वडोली टीम. चला, संघाचे दोन्ही खेळाडू उपस्थित आलेत. रणजित बांगारे त्याच्या समोर आता फलंदाजीसाठी आलेत. दर्शन आलेत. दोन्ही खेळाडू आक्रमक आहेत आणि रणजितचा जर खेळ मग पाहिला ना तर कल्पेशजी या सीझनमध्ये प्रचंड फॉर्म आणि तो फॉर्माला सध्या गवसनी नेहमीच घालताना पाहायला मिळाला प्रत्येक स्पर्धेमध्ये. आज तो खेळ रणजितकडनं होईल का? कारण समोर प्रतिस्पर्धी संघाचा अतिशय प्रतिभा आणि गुणवत्ता ठासून भरलेला गोलंदाज मिस्टर कुणाल मांझे आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. 3 बंधू आणि तिन्ही बंधूंची तिगडी या सावरोली गावाच्या क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आपल्या संघासोबत पाहायला मिळते. पहिल्या श्रेणीवरती टॅप करण्याचा प्रयत्न, बटन बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन नाही आहे.
पहिला स्लॉट बॉल आलाय. 46चा टार्गेट आहे, परंतु दोन्ही संघ ताकदीचे आहेत. बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु काय भन्नाट फेक होता. कुणाल मांझे यंग टॅलेंटेड खेळाडू आहे. इथे बाउन्सर चेंडूचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी सांगितले इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा पेस देण्याचा प्रयत्न आणि 1 फॉर दी ओव्हर. ही वॉर्निंग बेल सध्या आता चौक्यावरती चांगली तलवार घेऊन वाजत राहील कुणाल मांझेचा. एका धावेने सध्या संघाचा अकाउंट ओपन होतंय. रणजित सध्या स्ट्राईकवरती आहे. चांगला खेळ त्याला साकार करावा लागेल. इथे 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 पुन्हा आता व्हाईट बॉल आलाय. अवय फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, पंचांकडे इशारा येतोय. व्हाईट बॉल. ताकदीचे संघ संकेत स्कोरच्या भूमिकेत आहेत आज आमच्या सौमित ॲज अ स्कोरर. कुणाल देखील जबरदस्त गोलंदाजी करतोय. विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट. यस्तांचा फर्निचर केले डिस्ट्रॉय. क्लीन बोल्ड. तर फिरली होती, परंतु चेंडू विकेटवरती पडल्यानंतर लगेच काटा बदलला आणि मग तिथं स्विंग झाला आणि डायरेक्टली यशांमध्ये अदलला गेला. रणजित बाद झालाय. नवीन खेळाडू ते इंटर होईल मैदानामध्ये. धनेश आलाय. धनेशकडे देखील प्रचंड गुणवत्ता आहे, परंतु रणजितने आज नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळालं. सर्वांनाच नाराजताने केले. त्याच्याकडे नेहमीच चांगला खेळ सातत्यपूर्ण क्रिकेट पाहायला मिळालाय, परंतु आज तो खेळ त्याच्याकडे पाहायला मिळाला नाही आहे. परंतु एकच म्हणेन, एखादा दिवस एखादा सामना तुमच्यासाठी कधी कधी नसतो, परंतु फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. आणि तो क्लास अनेक स्पर्धांमध्ये दाखवलाय. वडोली संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल पुढच्या सामन्यामध्ये. सर्वच स्टारकास्ट त्यांच्या ज्या मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळेल. भावेशची बॅट देखील या मॅचमध्ये बोलताना पाहायला मिळेल का? वाह, काय कमालीचा फटका एक्झिक्यूट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला पंच केले. चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चेंडू फेस करताना धनेशने ठोकलाय. हा कणकणीत चौकार. किशन चौकार आणि सावली क्रिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक टी शर्ट हरजीव पालवे आणि त्यांच्या माध्यमातून सध्या अतिशय अग्रमानांकित सावली हे नाव चर्चेमध्ये असतं. हरजीव पालवे यांच्या सुकन्याचे ते नाव आणि त्याच नावाने आज सावली नावाचा त्यांचा व्यवसाय. पुढे पुन्हा दा इनसाइड आउटचा थ्रू द कव्हर चेंडू थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर लँड झालाय आणि आपला फटका 440चा झटका. चेंडू सीमा पार. हे तो माइटी ह्यूज षटकार. बैटिंग सदा शुरू है. जो सन्नाटा छा गया था वही डगआउट में अभी उत्साह का माहौल देखने मिल रहा है. इथे पुन्हा एकदा अजून एक धमाका. दुसरा चौकार आणि एक षटकारानंतर मग पुन्हा एकदा चौकार ठोकला धनेशने आणि इथे आपला बॅटिंगची ताकद हुकूमत नजाकत पेश करताना पाहायला मिळतोय. अजून एक चौकार. वाह, धनेशची बॅटिंग जबरदस्त पाहायला मिळते. लाजवाब. हे चर्चेमधलं नाव राहिलंय शहापूर वासिन बेल्ट मधील आणि तोच खेळ जरी रणजित बांगारे बाद झाला
धनेशकडे ती कॅपॅसिटी आहे आणि धनेशने सांगितलं की माझ्याकडे जी कॅपॅसिटी आहे ती मी सध्या दाखवून देणार. आणि ते दाखवून दे असताना आल्याला पहिल्या बॉलची धमाका सुरू केला आणि तिथनं आपण जर पाहिलं तर मग पहिल्या बॉलची चौकार, षटकार आणि मग पुन्हा चौकार, ही धावांची लयलूट केली आहेत ना. आणि धनेश आता सध्या आपण पाहतोय बॅटिंगसाठी दर्शन आहेत. दर्शन देखील अनेक गोलंदाजांना आपल्या षटकार चौकारांचं दर्शन देताना पाहिले आपण जवळून आणि तोच खेळ त्याला इथं साकार करावा लागेल. नेक्स्ट मॅचमध्ये रोहन माळी बारक्या इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. त्याची फलंदाजी कशी असेल ते एन्जॉय करायला मित्रांनो विसरू नका. अठरा बॉलमध्ये 30ची आवश्यकता. एकंदरीत असं वाटलं होतं संकेत की सामन्याला कलाटणी दिली आहे कुणालने, परंतु कुणालवरती 3 बॉलवरती काय आक्रमकता दाखवली आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न, पुन्हा आता ऑन साईडला टर्न केलाय, तिथे पुन्हा शतक डाऊन द बॉल कुणाल होते. एक जबरदस्त चेंडू अजय मांजे आलेत. अंडरआर्म क्रिकेट पासून ते ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सावरोली गावाचं क्रिकेट हा डेव्हलप करण्यामध्ये एकमेव कोहिनूर हिरा या सावरोली गावचा म्हणजेच अजय मांजे. थेट अंडरआर्म बॉक्स क्रिकेटपासून थेट मुंबई गाठली या खेळाडूने. तिथे देखील चांगला परफॉर्मन्स, तिथे बेस्ट बॉलर आणि अंडरआर्म क्रिकेटचा अगदी वेगाचा बेताज बादशाह म्हणून त्याचं नाव ख्यातनाम प्रसिद्ध आहे. इथे अजून एक फटका, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, तिथे पकडली जाईल आणि होईल फलंदाजाचा समाप्त खेळ. धनेश बॅक टू द डगआउट. काय घडले पंच मैदानामध्ये एक्झॅक्टली आम्हाला कळवा. डेड बॉल आहे. नक्कीच काय घडले पंच थोडीफार कल्पना आम्हाला पोचवा की विकेट किपरच्या माध्यमातून स्टॉप असा आवाज आला होता आणि म्हणून पंचाने डेड बॉल घोषित केलाय. चला विकेट किपरचे उपमे पंकज होते, परंतु अजय मांजे देखील आणि जी मिंगाल माजी सरपंच केले यांच्या वतीने सरमाल टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देतात. थँक्यू सो मच अनिलजी मिंगाल यांचं देखील आपण करूया कौतुक. क्रिकेटचे दर्दी आहेत. धनेश म्हणत असेल की वा देवा माझा हाकेला धावला येत होता, पुन्हा आता लेटकट केला आहे. काय कलात्मकता दाखवते. मनगडी फटके सुद्धा पाहायला मिळत आहेत. त्यानंतर बॅकवर्ड पॉईंटचं क्षेत्र, आवडतीचं क्षेत्र, कव्हर पॉईंट, बॅकवर्ड पॉईंट, त्यापेक्षा कव्हर, हे फटके ट्रेडमार्क आहेत या धनेशचे. धनेशने जबरदस्त या मास्ता कलाटने दिली आहे. 20 रन्स. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अल्टीपल्टी फटका, परंतु फटका चांगला तर नव्हता, परंतु चेंडू चालला अगदी लॉंग स्टॉप रिझल्टला. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये वेगाने वा चित्त्याप्रमाणे धावलेत. जबरदस्त चतुराई चित्त्याची. अर्णशी त्याने चित्त्याचा वेग पाहायला मिळाला. रफ्तार आणि परंतु पंचांनी सांगितलं रेफर केले तिसऱ्या पंचांसाठी. इथनं रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद आहे की नाही हे पडताळणी केली जाईल आणि मग तिथनं तुमच्यापर्यंत योग्य तो निर्णय पोहोचवला जाईल. परंतु पहा चेंडू फेकला, त्यानंतर मग विकेट किपर पंकजने त्या चेंडूला फेकी केली. एका टप्प्याने चेंडूला बॅलन्स केलं, त्यानंतर थ्रो केलाय, परंतु बॅट ग्राउंडेड झाली की नाही, बेल्स ओपन आहेत की नाही ती पाहणं गरजेचं राहील. इंटरेस्टिंग राहील हा निर्णय. डिसिजन टिल पेंडिंग. धक 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 दोन्ही संघांच्या मनामध्ये ही भावना निर्माण होत असेल, परंतु आपण पाहूया इथे नक्कीच आपण इथे पाहणी करूया की विकेट आहे की नाही, रनआउटची विकेट दिली जाईल की नाही हे पाहणं गरजेचं राहील. इथे इंटरेस्टिंग असेल. योग्य निर्णय तुमच्यापर्यंत आता पोहोचवला जाईलच. आणि निर्णय असा येतोय इट्स अ फलंदाज OUT. बॅट ग्राउंडेडच नव्हती. लाईन्स अगदी थोड्या काही इंचामध्ये फरक राहिला आणि त्याचमुळे पंचांनी सांगितलं होतं की रेफर केलं तिसऱ्या पंचांना आणि तोच निर्णय आता आलाय सावरली संघाच्या बाजूने. कलात्मकता पंकज मांजेने दाखवली आणि पंकजने
लगेच थ्रो केला क्विक ॲक्शनने आणि चपलाई विकेट किपरकडे असणं गरजेचं असतं. ॲज अ क्रिकेटर तुम्ही जेव्हा एखादा स्पर्धा खेळता त्यावेळेस माइंडसेट असतो बॉलर आणि विकेट किपरमध्ये जी कॉलिंग असते ही अतिशय परफेक्शन असणं गरजेचं असतं आणि तोच परफेक्शन दाखवत असताना मिस्टर अजय मांझे आणि कुणाल पंकज मांझे दोन्ही बंधूंमध्ये ते कॉलिंग कॉर्डिनेशन पाहायला मिळालं आणि मग तिथं रनआउटची विकेट आली आहे. एक धावीतनं कंप्लीट. दुसऱ्या प्रयत्नामध्ये पहिल्या चेंडूवरती बिगिट 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 चेंडू चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय धनेशच्या बॅटमधून अजून एक धमाका चेंडू सीमा पार षटकार. काय बॅटिंग करतोय अजून विकेट काढण्याचा प्रयत्न परंतु टॉपेज आहे शेतक्ष डाऊन द बॉल आणि बॉल जज केलाय परंतु महत्वाचा विकेट धनेश इथनं बाद झाला परंतु काय बॅटिंग केली या सरमाळ संघासाठी एकटा लढलाय. वन मॅन आर्मी वन साइडेड हिरोची बॅटिंग करताना धनेश सध्या बॅक टू द डगआउट जातोय परंतु खेळ अतिशय लाजवाबच केला त्याने. नवीन वेगवेगळ्या एरियाला बिलॉंग करतात आणि तिथनं आता नवीन खेळाडू इंटर झाला मैदानामध्ये A1 पवन या टीमचा. पवनकडे देखील क्षमता आहे परंतु मी म्हणेन की रणजित बांगारेचं खेळणं अतिशय महत्त्वाचं असतं या टीमसाठी. रणजित बांगारे ज्या वेळेला खेळतो त्यावेळेला संघ चांगल्या स्थितीमध्येच असतो. अजय पुन्हा आता सज्ज असेल गोलंदाज ट्रॅकवरती. अजय मांझे समोर पवन बदल आली त्यामध्ये काही बिघाड रणवीर रिदमवरती अडथळा आला आणि पुन्हा आता सेट फॉरवर्ड लागेल आता अजयला. कमालीचं प्रदर्शनच राहिले आतापर्यंत दोन्ही संघांचं. कुणाला आपण चांगली गोलंदाजी करताना पाहिलं परंतु 3 बॉलवरती त्याच्या 14 धावा आल्या. त्यानंतर मग आता नवीन गोलंदाज अजय आले त्याचेच बंधू टॉपेज आहे तिथे 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 विकेट किपर करण्यात झाली चुकी परंतु शॉट थर्डमॅनचा शतक तिथे जज करता करता कुठेतरी हुलकावणी देत असताना पाहायला मिळाला परंतु एकच धाव आली आहे. चला हर्षल आपण कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधा. हर्षल पवार चला 2 धावांची पेनल्टी होती ऑलरेडी आपण अनाऊन्स केली होती. त्या धावांची पेनल्टी आपण ऍड करत आहोत. 29 धावसंख्या आता झाली ऑन बोर्ड पाहायला मिळते. 12वा खेळाडू तुमचा इथे पहिला चेंडू टाकण्या अगोदर इंटर नव्हता तुम्हाला अगोदरच आम्ही अनाउन्समेंट केली होती अजय. सो त्या अनुषंगाने ते ॲड करणं राहिलं होतं ते आता ॲड आम्ही करत आहोत. 2 धावांची पेनल्टी. अजय खूप सारं क्रिकेट आपण खेळताय आणि त्यानंतर सर्वांना नियमावली ठाऊक आहे आणि स्पर्धा आपण मोठी स्पर्धा खेळताय त्यामुळे आपला 12th मॅन नव्हता त्या अनुषंगाने 2 धावांची पेनल्टी तुम्हाला होती. ऑलरेडी तुम्ही बॅटिंग करायला आले त्यानंतर अनाउन्समेंट केली होती. सत्तावीस प्लस 2 धावा 29 धावा झाल्या. 2 षटके कंप्लीट झालेत आणि आता इथनं धावा करायच्या आहेत तब्बल 17 धावा. 12 बॉल आणि 17ची आवश्यकता. मॅच बनली आता दोन्ही संघांसाठी. येस थँक्यू सो मच संदीपजी पाटील सर. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सध्या तरी आपण पाहत आहोत सामना खूपच चांगला रंगलाय जिथे जय गणेश सारमाळ हा संघ खेळतोय. फुल टॉस होता क्रॉस बॅटेडनं मारलाय पवन साहा A1 फटका
चेंडू सीमा पार मिड विकेटला ठोकलाय. A1 क्वालिटीचा ब्रायडेड स्ट्रोक षटकार. धाव फलक 35 अंकावरती मग राहिल्या आता 11 बॉल आणि मॅच मध्ये 11 धाव संख्येची गरज. सामना सोपा झालाय. हो आणि आता बेल सुटालात. प्रत्युत्तर टीट फॉर टॅट. जसं तसं प्रत्युत्तर देत असताना मिळाली पवनची विकेट. पवन बाद. बॉल टू बॉलचं इक्वेशन होतं. स्ट्रोक कन्व्हर्ट करण्याचा कोणताही प्रयत्न दिसलेला नव्हता आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत बॉल इतका वेगवान राहिला की पूर्णपणे बॉडी अगदी आपण पाहत आहोत तो स्ट्रोक कन्व्हर्ट करण्यासाठी टर्न ही झाली नाही त्यांनी तोपर्यंत ती स्टिक बेल सुडाली आणि त्यामुळे आलेली ती विकेट. राहिल्या आता 10 बॉलला करायचे आहेत. इथून देखील 11 धाव संख्येची गरज. 10 चेंडूमध्ये 11 करायचे आहेत. दूरवर टाकण्याचा हाही प्रयत्न आपल्याला पाहायला भेटलाय. पंचांनी कळवलं वाईट बॉल. एक्साची पुन्हा मदत मिळते. पुन्हा बॉल टू बॉलचं इक्वेशन. विशाल यावेळेस नवीन खेळाडू आपल्याला तुर्तास मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलाय. पूर्णपणे मॅचमध्ये आपण पाहत आहोत जिथे मोठं टार्गेट होतं परंतु मोठे टार्गेट हे या मैदानावरती भरपूर वेळा चेस झाले आणि आजच्या रजनीचा जर इतिहास आपण पाहिला तर सगळेच मॅच चेस होत आलेले आहेत. उभं पिच होता. यावेळेस आपण पाहत आहोत लेंथमध्ये थोडंसं चेंजेस राहिलं आणि तिथे बॉल बीट करून निघालाय. हा वेगवान बॉल होता. पुन्हा एकदा आपण पाहत आहोत हा डॉट बॉल येतोय. नऊ चेंडूमध्ये आता 10 धाव संख्येची गरज. प्रेक्षकांची आज भरपूर सारी दुडुंब गर्दी आपल्याला पाहायला भेटत आहे. दर्दी प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. फुल टॉस होता फक्त कव्हरला उडवलाय. लॉफ्ट हिट कव्हर हिट आणि येता हा चेंडू सीमा पार. मिलेंगे 4 तो बेडा होगा पार. आला महत्वाचा अजून एक चौकार. फटका आहे. स्कोर कार्ड मध्ये करेक्शन होत आहे आणि हाही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघालाय. चेंडू सीमा पार. चला 44 धावा झालेल्या आहेत. लगातारचे ते 2 चौकार आलेत. हलक्या हाताने खेळलाय आणि हाही बॉल मागे निघालाय. विजयाची मोहर उमटवली जाईल असं वाटतं कारण 2 धाव संख्येची गरज आहे आणि तिथे यावेळेस आता त्या धावून पळून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि अशा पद्धतीनं तो सामना जिंकलाय जय गणेश सारमाल टीमनं. अभिनंदन टीम. हार्ड लक टफ लक सावरली संघाला आपण देऊया त्या मॅचसाठी जिथे जय हनुमान सावरली संघाचा खेळ या स्पर्धेमधनं समाप्त होतोय. परंतु आपण आलात खेळ दाखवलात आपलं मनापासून आम्ही आभारी आहोत.
संघ एका परिस्थितीमध्ये वाटला होता की पराभवाच्या छायामध्ये जातोय की काय. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं खूप साऱ्या धावा होत होत्या. अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर पवननं ते षटक खूप चांगलं हाताळलं आणि बॅटिंगमध्येही त्यांनी ती धावा काढण्यासाठी महत्त्वाचा तो षटकार ठोकला होता. 8 धावसंख्येचं त्याचंही ते योगदान होतं. त्याचमुळे ते ठरलाय, पवन ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पिळंजे संघ आणि सावरोली संघाला आपण आयोजकांशी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे, सूचना येते. हॅलो, सावरोळी टीम आणि पिळंजे टीम दोन्ही टीमनी त्या कमिटीशी